पाहिलेली आहे, परंतु हे खेळ आहे. या खेळामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल याची प्रतिक्रिया नुकताच झालेला जो सामना ट्रॉफी फायटर मलेघरवाडी विरुद्ध झरुमरियाई या संघा माध्यमातून सुरुवातीला 2 षटकं मी रस्त्यात असताना बघितलं, समालोचकाच्या अर्थात दत्ता सरांच्या मुखातून ऐकलं की 2 षटकं अशी टाकली गेली की फक्त 16 धावा दिल्या होत्या 2 षटकांमध्ये. मर्यादित 3 षटकांचा हा सामना पैकी शेवटचं षटक राहिलं असताना थोडासा ट्रॉफी फायटर संघाला घाम फुटल्यासारखं वाटत होते, परंतु त्यांचा असा एक मोहरा छातीवर हात ठेवून सांगत होता की मित्रांनो काही घाबरू नका, शेवटचं षटक खेळण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे आणि ती निर्विघ्नपणे मी गणरायाला साक्षी ठेवून करणार आहे. दरम्यान खेळाला आरंभ झालेला पहिला चेंडू टाकलेला ठाकूरबेडी संघाकडून मध्यम गती मारा चालू आहे आणि या पहिल्या चेंडूवर प्रज्योत ठाकूर यांच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, अरे बापरे, घणाघाती प्रहार केलेला दिसतोय प्रज्योत याने. शिवकृपा जनवली संघाचं मी वारंवार नाव ऐकलेलं आहे की यंदाच्या या ट्रॉफी फायटर अर्थात पंचक्रोशी संघटना चॅम्पियन ट्रॉफी मध्ये जे जे सामने झाले त्याच्यामध्ये शिवकृपा जनवलीचा बोलबाला आहे. प्रज्योत यांचा पुढला चेंडू, सुंदर टाकलेला चेंडू, थोडीशी उंची दिली, चेंडू झटकन खेळून काढला. स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला म्हणतात अशा तऱ्हेने 1 धाव पूर्ण करून दुसरी देखील धाव आपल्या सहकार्याला बळच खेचून काढलं आणि 2 धावा परिपक्व करून संघाचा स्कोर बिनबाद 8. गोलंदाज मंदार यांच्या हातामध्ये आहे. मंदार उंच पुरे गोलंदाज, पतल्या शरीरयष्टीचे गतिमान अर्थात तेज गती मारा करतायत. मंदार यांचा पुढला चेंडू, ओ सुंदर टाकलेला चेंडू, गुडलक स्पॉट वर पडलेला परंतु त्याच्या तत्परतेने खेळून काढलेला स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला म्हणतात की आणि फक्त 3च चेंडू फेकले गेले आणि 3 चेंडूंचा सामना करताना समाचार घेताना 2 षटकार आणि 2 धावा अशा एकूण 14 धावा प्रज्योत यांच्या बल्ल्यातून आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय रमणीय सोहळा आणि शांत वातावरण. सूर्यनारायण देखील आपल्यावर कृपा करून मंद प्रकाश झोक टाकत आहेत. मंदार यांचा पुढला चेंडू, हो सुंदर चेंडू, गुडलक स्पॉटवर पडलेला चेंडू टप्पा खाल्यानंतर थोडासा स्लो गती संथ गतीने बल्ल्यावर आला आणि झपकन खेळून काढला. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि आता प्रथमच नॉन स्ट्रायकिंग मध्ये उभे असलेले आपले सहकारी अजिंक्य यांच्या खांद्यावर धुरा सुपूर्द केलेली आहे. ती पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी अजिंक्य तयार. शिवकृपा जनवलीच्या माध्यमातून बलाढ्य फलंदाजी पाहायला मिळतोय. बिनबाद 15 धावा झालेल्या षटकात षटक पहिलंच चालू आहे. षटकातला काही चेंडू फेकायचे बाकी. मंदार ठाकूर यांचा पुढला चेंडू, उंच पुरा, अतिशय उंच गेलेला चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक अगदी समोर येत आहेत परंतु चेंडू क्षेत्रकाला चकवा देऊन सीमा पार जातोय. तो स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून 4 धावा संघात. पाहिल्यानंतर एखाद्या स्टेडियम मध्ये आपण बसलो आहोत की काय असंच आकर्षणीय प्रदर्शन. आणि शेवटचं चेंडू टाकण्यासाठी मंदार, हो हा मात्र फुलटॉस चेंडू खेळून काढलेला हव्यामध्ये चेंडू आहे. बराच 3 क्षेत्ररक्षक मागे धावत होते परंतु तिघांनाही चकवा देत 1 धावेस ते काही रोखू शकले नाही. संघाचा स्कोर बिनबाद 1 षटकाच्या पूर्तीनंतर कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता 20 धावा झालेल्या आणि माझं कार्य संपलेलं आहे मित्रांनो. आणि पुढचं समालोचन करण्यासाठी एक गोलंदाजी करण्यासाठी किंवा एका ओव्हराचं समालोचन करण्यासाठी माझे मित्र दयानंद ठाकूर. धन्यवाद परशुराम म्हात्रे साहेब. खरोखरच
आता जो सामना चालू आहे तो निश्चितपणे रंगतदार होईल या तीळमात्र शंका नाही, कारण दोन्ही संघ पाहिले तर खरोखर तुल्यबल आहे. शिवकृपा जनवली आणि वर्सेस श्री काळभैरव ठाकूरबेडी. मंदार हा श्री काळभैरव ठाकूरबेडीचा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज, तसंच क्षेत्ररक्षक देखील तेवढाच उत्तम दर्जाचा आहे. परंतु मातब्बर जे फलंदाज होते शिवकृपा जनवलीचे, ते सुद्धा तेवढेच वाखाणण्यासारखे आहे. कारण प्रज्योतची खेळी पाहिली तर खरोखरच ज्याच्या बॅट मधून षटकार आणि चौकारांची आतषबाजी नेहमीच पाहायला मिळते असा प्रज्योत आणि त्याला साथ देणारा शिवकृपा जनवलीचा अजिंक्य भोई, हे दोन्हीही मातब्बर असे फलंदाज आहेत. आणि त्यामुळे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगल्या धावाला आकार दिलेला आहे. 20 धावा 2 दशकामध्ये धावा पोहोचलेल्या आहेत. आणि हा धावाचा जो पल्ला आहे तो कुठपर्यंत नेत आहे तेच पाहणं या ठिकाणी औत्सुक्याचं आहे. प्रज्योत ठाकूर 4 चेंडू 15 धावा. आणि आता गोलंदाज हलकासा कट करण्याच्या प्रयत्नात हा चेंडू विकेटच्या मागे जातोय आणि मला वाटते 22च्या धावानं स्वरूपात अंपायर बॅटकट आहे. बॅटची कडा घेऊन विकेटच्या मागे चेंडू जातोय आणि या ठिकाणी 1 धाव मिळतोय ती अजिंक्य भोईरला आणि स्कोअर पोहोचतोय 21. लॉस ऑफ नो विकेट्स. दुसरं षटक चालू आहे. गोलंदाजी करतोय साहिल ठाकूर. साहिल रामकृष्ण ठाकूर, खर तर त्याचे वडील सुद्धा तेवढेच उत्कृष्ट असे गोलंदाज आणि फलंदाज देखील, आणि त्यांचाच वसा पुढे घेऊन चाललाय. साहिल कशा पद्धतीनं गोलंदाजी करतोय, समोरच्या फलंदाजाला कशा पद्धतीने जखडून ठेवतोय हेच पाहणं या ठिकाणी औत्सुक्याचं आहे. कारण मर्यादित धावेमध्ये जर रोखण्यामध्ये श्री काळभैरव ठाकूरबेडी या ठिकाणी जर यशस्वी झाला तरच धावांचा पल्ला चांगल्या पद्धतीनं पाठलाग करण्यामध्ये देखील यशस्वी होऊ शकतील. स्ट्राइकला आहे प्रज्योत ठाकूर आणि पुढे सरसाव जोरदार हिट केले. उंच उडालेले चेंडू पाहूया झेल होतोय का. नक्कीच बाल बाल बच गए. बल्लेबाज बाल बाल बच गए आणि चांगला एक क्षेत्ररक्षक की जो मंदार ठाकूर याच्या हातातून झेल सुटला. ही खरोखरच श्री काळभैरव ठाकूरबेडीच्या दृष्टीनं अत्यंत चिंताजनक ही बाब आहे. आपण इथे पाहायला गेला तर वाशुभाग असा बुलंद आवाज आणि नारवेल गावाचे अनबान शान ज्यांचं मराठी समालोचन आपण पाहत असतो शुभम मात्र यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचे करूया सहर्ष स्वागत आणि त्यांचाही आवाज आपल्याला मात्र इथे ऐकायला मिळणार आहे अगदी या षटकानंतर. त्यानंतर सर इथे जोडले गेलेले आहेत, त्याचबरोबर परशुराम काकांचे जोडले गेलेले आहेत. आणखी एक दर्जेदारचे आपण पाहायला गेलं तर समालोचक म्हणून आपण पाहतोय सध्याच्या घडीला भाल प्रीमियर लीग मध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतोय. आणि आज भाल प्रीमियर लीग मधून वेळात वेळ काढून एका मॅच साठी सर ते आपल्यासाठी इथे आलेले आहेत. तर या षटकानंतर आपण त्यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. धन्यवाद रुपेश पाटील. खरोखरच प्रज्योत हा भाग्यवान खेळाडू आहे, फलंदाज आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण लगातारच्या 2 चेंडूवर 2 झेल सुटलेले आहेत. खरं तर दोन्ही ठिकाणी पहिला झेल जरा अवघडच होता, दुसरा सुद्धा तसाच अवघड होता, परंतु संधी मात्र श्री काळभैरव ठाकूरबेडीच्या दोन्ही क्षेत्ररक्षकांना होती. ती मात्र संधी या ठिकाणी गमावलेली आहे आणि त्याचा धोका कशा पद्धतीने संभवू शकतोय हे पुढे पाहणे औत्सुक्याचं आहे. हलकासा कट केलेला आहे पॉइंटच्या दिशेने. 1 धाव मात्र या ठिकाणी मिळतोय. धावांची गती मात्र या ठिकाणी मंदावलेली आहे हे मात्र निश्चित, परंतु स्कोअर 26 झालेला आहे. दुसरं षटक प्रगती प्रथावर साहिल गोलंदाजी करतोय. खरोखर साहिलची बघते अचूक टप्प्यावर गोलंदाजी या ठिकाणी चालू आहे. मंदार आणि प्रज्योत आणि अजिंक्य सारख्या फलंदाजाला सुद्धा बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी होताना या ठिकाणी साहिल दिसतोय. पुन्हा आता या ठिकाणी स्ट्राइकला आहे अजिंक्य भोईर. हा हिटर म्हणून प्रसिद्धीस असलेला जोरदार हिट केलेला फाईल लेगच्या दिशेनं या ठिकाणी सरळ शिबारेषेच्या चेंडू बाहेर जातोय आणि पंचांचे हात दोन्ही वर फैलावतात षटकारासाठी.
आणि हा चेंडू हा देखील फाईल लेगच्या दिशेने जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. पंचांचे हा दोन्ही पुन्हा एकदा फैलावत आहेत षटकार. पंचकृषी क्रिकेट संघटना आयोजित चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची. खरं तर पंचकृषी म्हटलं तर शेत मैदानात खेळलं जाणारं हे क्रिकेट, परंतु या मैदानात भव्य दिव्य आयोजन आपण पाहतो. या ठिकाणी पंचकृषी क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी रुपेश पाटील सरांनी मला बोलवलं, त्यासाठी त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत आणि धन्यवाद देतो. या ठिकाणी आपण पंचकृषी क्रिकेट संघटना म्हटलं तर भव्य दिव्य आयोजन, नेटका आयोजन कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर खरं तर खूप सुंदर आयोजन नियोजन आपण सकाळच्या सत्रामध्ये देखील पाहिलं. उद्घाटन सोहळा देखील पार पडताना पाहिला. खरं तर लहान मुलांचे डान्स देखील या ठिकाणी आम्ही पाहिले, लाईव्ह आम्ही स्पर्धा पाहत होतो. खरं तर खूप सुंदर आयोजन नियोजन नेहमीच या पंचकृषीचं राहिलंय. आणि आज रात्री देखील सरांच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात आलं की आज रात्री देखील या ठिकाणी डान्स स्पर्धा होणार आहेत. खरं तर पंचकृषी खूप मोठी संघटना, मी तर म्हणेन वाशी विभागात पूर्वी खेळलं जाणारं क्रिकेट पंचकृषीतलं ते आज या शेत मैदानात खेळलं जात आहे. परंतु त्यांच्या माध्यमातून हे आयोजन खूप सुंदर भव्य दिव्य आयोजन, आपण ही भव्य दिव्य चमचमती ट्रॉफी देखील पाहतोय. खूप सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. खरं तर या पंचकृषीत 13 संघ आपला नेहमीच खेळ चांगला दाखवत असतात आणि करत असतात. तेच संघ आपण पाहतोय या ठिकाणी चॅम्पियन ट्रॉफी, चॅम्पियन चषक खेळत असताना 13 संघ या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. 2 फ्रँचाइज टीम आपण पाहतोय या ठिकाणी 2 टीम्स शिवकृपा जानवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण कालभैरव दीव हा संघ असा सामना मैदानामध्ये पाहतोय. कालभैरव ठाकूरबेडी, माफी असावी, कालभैरव ठाकूरबेडी असा सामना आपण बघतोय. 2 फलंदाज प्रज्योत आणि अजिंक्य अशी जोडी मैदानामध्ये टीम शिवकृपा जानवली संघाची. धावफलकावरती धावा लागल्यात 39 धावा. तिसरं षटक स्लॉगोवरचं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सचिनला आपण पाहतोय टीम कालभैरव ठाकूरबेडी संघाकडून येत असताना. चला नेक्स्ट मॅच शिवकृपा जानवली आणि त्यांच्या विरोधात सात देवी घोडा बंदर असा सामना. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी समालोचन कक्षामध्ये टॉक्स बॉक्स मध्ये यायचं आहे. घुटना टेक आणि तमाशा देख. मिड ऑनच्या रिझन मध्ये षटकार आलाय अजिंक्यच्या बॅट मधून. सुंदर षटकार डीजे. त्याच षटकाराची पुनरावृत्ती केली की काय अजिंक्यनं. आणि या षटकामध्ये देखील पहिला चेंडू फेस करत असताना सचिन याचा षटकार ठोकलाय मिड ऑनच्या रिजन मध्ये. पहिलं षटक फेकलं होतं मंदार यानं आणि पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केला होता. तब्बल मोठं षटक या ठिकाणी मंदार यानं फेकलं होतं. दुसरं षटक फेकलं साहिल यानं आणि दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या. महागडं षटक खरं तर ही एवन जोडी आहे शिवकृपा जानवली संघाची. अजिंक्य आणि प्रज्योत या दोघांना आपण चांगला खेळ नेहमीच करताना पाहिला. वाशी विभागामध्ये देखील त्यांचा खेळ चांगला राहिलाय आणि पंचकृषीमध्ये देखील त्यांचा खेळ अप्रतिम होत असताना आपण पाहतोय शिवकृपा जानवली संघाकडून. सुंदर चेंडू या ठिकाणी फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी गुडलाईन स्पॉट वरती पडल्यानंतर या ठिकाणी डॉट चेंडूची समाप्ती झाल्या. षटकारानंतर मी तर म्हणून कमबॅक केलं या ठिकाणी सचिन यानं. पंचकृषी क्रिकेट संघटना आपण या ठिकाणी पाहतोय भव्य दिव्य आयोजन चॅम्पियन ट्रॉफीचं. खूप सुंदर आयोजन नियोजन आजच्या दिवसामध्ये. शानदार शनिवार. खरं तर आजचा शनिवारचा दिवस 15 फेब्रुवारी आणि
आजच्या दिवसामध्ये हा पहिला दिवस आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. 16 फेब्रुवारी 13 टीम्स या ठिकाणी पार्टिसिपेट आहेत पंचक्रोशी क्रिकेट संघटनेमध्ये आणि सुंदर आयोजन नियोजन. खरं तर भव्य दिव्य स्टेज आपण पाहतो. समालोचन कक्षामध्ये बसलेले सर्व वरिष्ठ मंडळी आपण पाहतो. सर्व वरिष्ठ मंडळी, आलेले सर्व प्रेक्षक असतील, आलेले सर्व खेळाडू आणि सर्वांचं मी शुभम म्हात्रे नार्वेल करतोय सहर्ष स्वागत आणि स्वागत. या ठिकाणी व्हाईट चेंडू आलाय, अवांतर चेंडू आलाय. प्रत्येक डॉट चेंडू तुमच्यावरची प्रेशर क्रिएट करेल. तुम्हाला जर धावसंख्या रोख लावायचा असेल तर तुम्हाला चांगले चेंडू टाकणं गरजेचं असेल. पुढचा चेंडू सुंदर खोलात टाकला होता. क्रिकेटचं मादक ब्रह्मास्त्र वापरण्यात आलं त्या ठिकाणी गोलंदाज सचिनच्या माध्यमातून आणि एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि एका धावाच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात. 47 धावा धावफलकावरती लागल्यात समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. खरं तर ही लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. खूप सुंदर क्लॅरिटी, क्वालिटी आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअरली पोहोचवतोय तो समर्थ लाईव्ह इव्हेंट. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. खरं तर खूप सुंदर आयोजन नियोजन त्याच्या माध्यमातून देखील होत असतं. स्ट्रेट ड्राईव्ह केले त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या रिजन मध्ये चेंडू चाललाय. 1 बाउन्स, सीमारेषा पार आलाय हा मोठा चौकार. धावांचं डोंगर उभं केलं या ठिकाणी या टीम शिवकृपा जनवली या संघानं. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे आणि पूर्वार्धाच्या खेळामध्ये खरं तर मोठी हाणामारी या ठिकाणी शिवकृपा जनवली संघाकडून आपण होताना पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागल्यात 51 धावा आणि जिंकण्यासाठी कालभैरव ठाकूरबेडी संघाला बनवावे लागतील 52 धावा आणि 52 धावांचं मोठं पहाडी लक्ष्य पार करत असताना कशा प्रकारे हे लक्ष्य पार करतील आणि कशा प्रकारे शिवकृपा जनवली हा संघ डिफेंड करेल हे पाहण्याजोगे असेल. मैदानामध्ये जाऊयात तर डीजे मास्टर ज्यांच्या माध्यमातून होत आहे कुरवडे या शाळेवर सध्या कार्यरत आहेत आणि विद्यादानाचं काम सध्या सर करत आहेत. अतिशय सुंदर काम. खरं तर समाज घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. विद्यार्थ्यांचा भावनिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकास करण्याची जबाबदारी या शिक्षक वृंदांवर आहे. ते आदरणीय DL ठाकूर सर यांना नम्र विनंती, त्यांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस घेतली जाईल. चला हेड इज कॉल पाहूया आपण काय घडलंय. काटा आलाय आणि चला फिल्डिंग घेतली साध्यवी गोडाबंदर टीम. हॅलो सर्व संघांना तसेच संघ नायकांना, त्यांच्या पाठीराख्यांना आणि रसिक प्रेक्षकांना मेजवानी संध्याकाळी म्हणजे आपल्या
प्रत्येक संघाचा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि हे कार्यक्रम ठीक आज समवेतमान आणि ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच आपले ज्यांनी ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली त्यांचं सुद्धा इथे मान सन्मान होणार आहे. हँडवर्क टू दत्ता सर. थँक्यू सो मच. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण, टीट फॉर टॅट, जशास तसे ईट का जवाब पत्थर से. पहिला बॉलवर आलाय, बॉल हवेवर स्वार, सीमारेषा पार, षटकार. बावन्न धावांचा पल्ला गाठायचा आहे. लक्ष फार मोठे आहे परंतु काम देखील तेवढंच मोठं करावं लागेल. मंदार यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल, इथे मात्र टोक क्रशर टाकण्याचा प्रयत्न आणि अजय भोईर यासाठीच ओळखला जातो. शुभम पहिल्या बॉलवर षटकार खाल्ल्यानंतर कमालीचा कमबॅक अजय भोईरने केले. यावर्षीच्या 17 मधल्या टॉप 5 गोलंदाजामध्ये पहिल्या नंबरवर विराजमान मी का झालेलो आहे हे दुसऱ्या बॉलवर त्यांनी कमबॅक करून दाखवलेलं आहे. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये एखाद्या गोलंदाजावर आक्रमण होऊ देखील शकतं परंतु ज्या पद्धतीचा स्पेल यावर्षीच्या 17 मध्ये अजयचा राहिला काबिले तारीफ. पुन्हा एकदा अगदी सरळ पट्ट्याने बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑफला बॉल जातो, तिथे बघता बघता बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. अजयचे हात मात्र कमरेवर जातात तोपर्यंत चौकार पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. या चौकारानंतर आता धावफलकावर लागल्यात धावा 11. 11 रन स्टील ऑन द स्कोर कार्ड. शुभमचा आवाज आपण ऐकलाय. युवा समालोचक आपण सध्या वाशी विभागामध्ये ज्याच्या नावाची भरपूर चर्चा आहे तो शुभम सध्या आपल्या सोबत जोडला गेलेला आहे. भाल प्रीमियर लीगला आलाय परंतु आज पंचक्रोशीवर त्याचं प्रेम आहे. रुपेश पाटीलच्या निमंत्रणाला स्वीकार करून आज इथपर्यंत तो आलेला आहे आणि असं म्हटलं तर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तर जसं शुभमचं करिअर नक्कीच उज्ज्वल असेल त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. अजय पुन्हा एकदा तयार, समोर आहे मंदार. मॅडीसाठी हा बॉल लेफ्ट केलाय त्याने पाहिलं, त्यांनी सोडलं आणि त्याला माहिती आहे प्रत्येक बॉल आता गणित, आता खिशामध्ये कॅल्क्युलेटर घेऊनच त्याला पुढचं मार्गक्रमण करावं लागेल. कारण मॅडी हा जर आपण विचार केला तर या ठाकूरपेडी संघाचा ब्रँड आहे. मी अगोदरही सांगितलं होतं. फुलर लेनचा बॉल, टक्काचा आवाज, इट्स अ परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल सीमारेषा पार, दणदणीत कणकणीत झुळझुळ. दोघांमधली हा द्वंद्व आता प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. दुग्ध शर्करा योग आहे सगळ्या आमच्या प्रेक्षकांसाठी. आणखीन एक बॉल पहा, पंचांचा इशारा वाईड बॉलचा. तेवढंच आता प्रेशर आणि प्रेशर या जनवलीच्या मैदानावर. आता हेच सांगतात की जनवलीमध्ये हे आयोजन आहे परंतु जरी इलाका तुमचा असला तरी धमाका आमचाच असेल हे ठाकूरबेडी संघ सांगण्याचा प्रयत्न करतोय. परंतु ठाकूरबेडी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना जनवली संघ यावर्षीच्या 17 मधला सगळ्यात टॉपचा संघ आपण जनवली संघाकडे पाहतोय. ते सहजासहजी हार मानायला तयार नाही, ते देखील त्याचा बदला नक्की घेण्यासाठी तयार असतील. अजय पुन्हा एकदा तयार. ओ यावेळी मात्र आणखीन एक स्लॉट मध्ये, इट्स आउट ऑफ द पार्क, बॉल सीमारेषा पार. स्कोर कार्ड वर लागल्यात. युद्धाचा नियम आहे आणि एका सिनेमामध्ये देखील म्हटले गेलेलं आहे ठोकायचं असेल तर म्होरक्यालाच ठोका. आता या संघाचा लीडर कॅप्टन जरी प्रज्योत असला तरी ही संघाची संपूर्ण जबाबदारी अजय भोईरवर आहे.
आणि इथे मात्र अजय भोईरच्या याच गोलंदाजीचा समाचार घेतलाय बॅट्समन मंदारने. आणि ठाकूरबेडी टीमला मी अगोदरही सांगितलं की ठाकूरबेडी टीम साठी BMW अँबॅसिडर नाही किंवा त्यांच्यासाठी मॅडी हा त्यांचा खरा तर आयकॉन प्लेअर आहे, तो त्यांचा ब्रँड आहे. आणखीन एक यावेळेला मात्र नेत्रदीपक फटका, परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब. अजिंक्य कॅच होणं गरजेचं होतं. अगदी क्रुशियल मॅच आहे. अगदी मंदार ज्या लय मध्ये ज्या सुरामध्ये आलेला आहे, एखादा गायक जसा अगदी वरच्या पट्टीवर गायला सुरुवात करतो, मंदारने अगदी काली 4 पासूनच सुरुवात केलेली आहे. त्यांनी सारेगमा पदनिसाने डायरेक्ट 6 वर त्यांनी सूर लावलेला आहे आणि त्यामुळे आता ही मॅच अगदी रंगतदार होईल. 1 ओव्हर 28 धावा. आता प्रेशर 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 संपूर्ण समर्थकांवर आहे. प्रेशर रुपेश पाटीलवर आहे. प्रेशर जनवली गावचे जेवढे ग्रामस्थ आहेत त्यांच्यावर आहे, कारण ही मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, गावाच्या स्वाभिमानाची स्पर्धा आहे. 28 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. 2 षटकांमध्ये आतापर्यंत 24 धावा, 2 षटकांमध्ये 24 धावांची गरज आहे. आणि आता गोलंदाजी मार्कवर प्रज्योत ठाकूर या संघाचा मोरके, अर्थात या संघाचा कर्णधार, त्याच्याकडे भरपूर पोटेन्शियल आहे. परंतु जो स्पीड आता सध्या मॅडीने पकडलेला आहे तो पाहिल्यानंतर सध्या आपण पाहू शकता 7व्या आसमान पर आता सध्या आपल्या ठाकूरबेडी टीम पाहायला मिळते. हे क्रिकेट आहे, लक्षात ठेवा. या क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. पाणी काय सांगितलं त्यांनी? बारामध्ये आता करायचे आहेत 24 200च्या स्ट्राईक रेटने प्रत्येक बॉलवर आता मार्गक्रमण करायचं आहे. विश्राम ठाकूर आहे, 40+ खेळाडू आहे. भरपूर मैदान छत्रपती संभाजी महाराज यांचे ते मैदान वाशीचं हे भरपूर गाजवलंय. 40+ क्रिकेट खेळत असताना पेनचं मैदान देखील त्यांनी गाजवलंय. आज आपल्या गावासाठी स्वर्गीय अप्पाजी स्टेडियम जरवली हे गाजवेल का, याकडे तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि सध्या तीच न्याळणी केली जाते. लॉंग ऑन लॉंग ऑफ सज्ज आहे. लॉंग ऑफला स्वतः मास्टर माइंड अजय भोईर आहे. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे कुणाल पाटील. डीप लॉंग ऑफला देखील क्षेत्ररक्षक आहे आणि त्याचबरोबर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक. ओ यावेळेला मात्र समजदारीचं क्रिकेट, परंतु ओ यावेळेला मात्र काय घडलंय पहा. इथे मात्र विकेटचं पतन आणि याच गोष्टीची जनवली संघासाठी गरज होती. या वर्षीच्या सत्रामध्ये कुठेतरी थोडस प्रेशर घेतलंय की काय. भरपूर मैदानं विश्राम ठाकूरने गाजवली. पंचक्रोशीची देखील भरपूर काही बक्षिस सलगच्या 4 सत्रामध्ये मला वाटतं 4 नंबर पर्यंत बक्षिस मिळवून देण्यामध्ये. मॅडीने मॅच जर जिंकवली तर महाकाली लाखोले टीम कडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. काय प्रेम आहे बघा शुभम, काय प्रेम आहे प्रत्येक खेळाडूचं. प्रतिस्पर्धी आहेत परंतु आज मैदानाच्या बाहेर मैत्रीपूर्ण संबंध प्रत्येकाचे आणि ते प्रस्थापित करत आहेत प्रत्येक जण. आता समीकरण बदललं. आता 11 मध्ये करायचे 24. थोडस प्रेशर नक्कीच बिल्टअप झालेला असेल. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश ना करें ये बड़ी गलत बात है. प्रयत्न करावा लागेल, मॅडीला प्रयत्न करावा लागेल. संघाचा मोरके आहे, याला याच्याकडे भरपूर पोटेन्शियल आहे, त्याचा पूर्णपणे वापर करावा लागेल. अभिनय तो कभी नाही. पुन्हा 365 दिवस या चॅम्पियन्स ट्रॉफीची वाट पाहावी लागेल. त्याच्या अगोदर इथेच वाट लावली तर बरं होईल, हेच मॅडी सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रज्योत तयार. मॅडीसाठी हा बॉल अगदी सॉफ्ट हँडेड खेळण्याचा प्रयत्न. सुरुवातीला थोडस नक्कीच प्रेशर वाढला असेल. इथे मात्र धोक्याची घंटा जरूर वाजली होती, परंतु खराब थ्रो, त्याचा परिणाम या ठिकाणी भोगावा लागेल. 2 धावा धावून काढल्या. तिसऱ्यासाठी प्रयत्न होईल का? नाही. 3 धावा, माफ करा, 3 धावा धावून काढलेल्या आहेत. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ सध्या आपण पाहतो जितू भैर आमच्या सोबत समोर बसलेले आहेत आणि शुभम 2 वर्ष चॅम्पियनशिप राहिलेली आहे. शिवकृपा जनवली संघ त्यांचे मनसुबे आहेत की या वर्षीच्या सत्रामध्ये देखील चॅम्पियन ची हॅट्रिक त्यांना करायची आहे
आणि त्यासाठी हा अट्टहास संपूर्ण जनवली गावाचा चाललेला आहे. परंतु ठाकूरबेडी संघाला देखील दुसरा विजय आपल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर नोंदवायचा आहे. ते देखील तयार आहेत. इतिहास प्रत्येकाला घडवायचा आहे, परंतु इतिहास घडवायचा असेल तर तुम्हाला परिश्रम घ्यावा लागेल, मेहनत घ्यावी लागेल. घामाच्या धारांनी इतिहास लिहिला जातो. टक्काचा आवाज अजय भोईर आहे, त्याच्याकडून कॅच घेतली गेली आणि इथे मात्र साहिल बॅक टू डगआउट. ठाकूरबेडी संघाची 9 बॉल मध्ये आता करायचे आहेत 21 समीकरण. एखादा षटकार आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रेशर जनवली टीम वर. एखाद दुसरा डॉट बॉल आला तर ठाकूरबेडी टीम वर प्रेशर या ठिकाणी क्रिएट होईल. काय घडेल मॅच मध्ये? ओ यावेळी मात्र हाफ ट्रॅकर बॉल, बॉडी पूर्ण ट्विस्ट केली, बॉल गेला सीमारेषा पार, फरार, टाटा बाय बाय, चौकार. त्या ठिकाणी सगळे प्रेक्षक आहेत तेच सांगतायत ते षटकार आहे. आणि आता 37वा स्कोर कार्डवर लागल्यात. अगदी मॅच टाईट, फुल टाईट, वातावरण अगदी टाईट. दोन्ही टीम्स आपण पाहिल्या तर एकमेकाचे सख्खे शेजारी आपण पाहतोय, परंतु युद्धाच्या मैदानावर, क्रिकेटच्या मैदानावर एकमेकाचे पक्के वैरी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपापल्या पद्धतीने आपल्या गावाच्या सन्मानासाठी हा खेळ करत असताना 8 मध्ये 15 धावांची गरज आहे. बॉल पाठवा, बॉल पाठवा. प्रत्येक जण या मॅचला अगदी पहा आपल्या नयनामध्ये साठवण्यासाठी प्रत्येक जण तयार आहे, कारण ही अभूतपूर्व सोहळा आहे. आणि आज प्रत्येकाची इच्छा होती की अशा प्रकारची मॅच अगदी टाईट झालं पाहिजे आणि तशाच प्रकारची मॅच हाय व्होल्टेज ड्रामा सध्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर राजने जर षटकार मारला तर अजित म्हात्रे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक, बक्षिसांची खैरात. 100 रुपयाचं पारितोषिक का होईना, परंतु पारितोषिक हे फार महत्वाचं, कारण आजचं 100 रुपयाचं पारितोषिक हे तुमच्या लाखापेक्षाही खूप अमूल्य आहे. एक एक धाव तुमची आज अमूल्य आहे, कारण पंचकोशी मधले खेळाडू हे पैशासाठी खेळत नाही, ते गावाच्या सन्मानासाठी खेळतात. फुलरलेनचा बॉल, यावेळेला मात्र पहा खराब शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं, परंतु मॅडी आता स्ट्राईकला पाहायला मिळेल. 1 धाव अंकित झाली. एका धावेनंतर समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 7 बॉल. बॅटकट आहे का? यस. 7 मध्ये करायचे आहेत 14. जे बसले होते ते आता उभे आहेत. त्याच्यामध्ये काही जणांचे हात अगदी खिशात गेले, काही जण नख चावायला सुरुवात केले. इट्स अ हाय व्होल्टेज ड्रामा. इट्स अ कम्प्लिटली एंटरटेनिंग मॅच बिटवीन कालभैरव ठाकूरबेडी आणि शिवकृपा जनवली. ओ यावेळी मात्र आवाज आला, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आशिष. ओ यावेळेला कॅच ड्रॉप. सपना टूटा. स्वप्न होतं प्रत्येकाचं, स्वप्नाची परिपूर्ती करायची होती, परंतु आशिष भोईरकडे कॅच सगळ्यांची अपेक्षा होती, परंतु अपेक्षेवर खरं उतरता आलं नाही. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही टीम साठी, परंतु कम्प्लिटली एंटरटेनिंग मॅच. 1 ओव्हर आणि 12 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. शुभम काय म्हणशील या अगदी हाय व्होल्टेज ड्रामासाठी? अप्रतिम मॅच. खरं तर आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय शिवकृपा जनवली आणि ठाकूरबेडी या 2
टीम मध्ये खूप सुंदर सामना. असं वाटलं होतं सर कुठेतरी मोठं आव्हान आहे 3 षटकांमध्ये पार करत असताना थोडीशी आगेकूच होईल, परंतु सुंदर फलंदाजी मॅडी याची आपण पाहतोय मैदानामध्ये. सुरुवातीला बराच अंधार कुठेतरी दिसत होता ठाकूरपेठी टीमला, परंतु असं म्हटलं जातं ना की तुम्ही एकदा चालायला सुरुवात करा, रस्ता तुम्हाला आपोआप सापडत जाईल, परंतु तुम्ही चालणं फार महत्वाचे आहे. आणि अंधार नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना देखील किंमत राहील नसे. मॅडी त्याचप्रमाणे अगदी चमचमता सितारा आहे या ठाकूरपेठी संघाचा, आणि तो आज अगदी वेगळ्या लय मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच्यावर ज्याच्यावर जबाबदारी दिली होती ती संघाची जबाबदारी मॅडीने सातत्यानं पेलली आहे. आणि आज देखील आपल्या संघासाठी अगदी अप्रतिम कामगिरी तो करेल का, परंतु त्यांच्या समोर आता पहा आगीचे निखारे टाकणारा, ज्याच्या हातामध्ये ज्याच्या बोटामध्ये जादू आहे, तो या पंचकोशी क्रिकेट संघटनेतील उभरता सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो कुणाल पाटील मैदानावर आलाय. त्याच्यावर तमाम क्रीडा रसिकांच्या नजरेत ग्रामस्थ आहेत. संपूर्ण जनवली गावामध्ये हे आयोजन आहे, त्यांचे संपूर्ण ग्रामस्थ आहेत, ते आता प्रत्येक जण त्याचीच वाट पाहत आहेत. काहीने देवाच्या समोर अगदी निरांजन देखील लावलं असेल आणि म्हटलं असेल की आज ही मॅच जिंकू दे, उद्याचं काय असेल ते आम्ही बघू. कुणाल पाटील फिरकीचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये चांगला बॉल, पहिलाच बॉलवर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेतलंय आणि सेलिब्रेशन पहा, सेलिब्रेशन पहा. त्याने हेच सांगितलं की आय विल डू इट, डेफिनेटली डू इट, आणि आय हॅव डन इट. मी ते करून दाखवलं, मी करू शकतो हा विश्वास होता. आणि साहेब यांची आठवण नक्कीच येते. हे शुभम आपण पाहतो बऱ्याचशा संकल्पना ज्यांच्या डोक्यामधून आलेल्या आहेत आणि भरपूर मेहनत या पंचकोशी क्रिकेट संघटनेसाठी ज्यांनी घेतलेली आहे ते आमचे आदरणीय संजयजी ठाकूर साहेब. वडिलांची तब्येत थोडीशी खराब असल्यामुळे पुत्र व्हावा ऐसा राजबुंडा बिंडा की त्यांनी तिन्ही लोकी लावावा झेंडा असं म्हटलं जातं. असा एक पुत्र खरं तर संजयजी ठाकूर साहेब आहेत आणि आज आपल्या वडिलांची काळजी ते घेत आहेत, परंतु त्यांची कमतरता आज सगळ्यांना नक्कीच या ठिकाणी जाणवते. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा ओ यावेळी मात्र हाफ ट्रॅकर बॉल फिरवलाय, क्षेत्ररक्षक बॉलवर आले. व्हॉट अ फंटॅस्टिक स्टॉप. इथे पहा बॉल काय कमालीचा अडवलाय. ही झुंज आहे, ही झुंज आहे. अगदी जसं आपण म्हटलं की बैलांच्या शर्यतीमध्ये जेव्हा शर्यत लागते तेव्हा जशा पद्धतीचा रोमांच आपल्याला पाहायला मिळतो, आज दोन्ही खेळाडूंमध्ये लागलेली ही शर्यत. अगदी पहा 4 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. आता समीकरण असं आहे की इथे जर पाहिलं शुभम तर मॅन ऑफ द सिरीज फ्रीज आहे, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, 32 इंचाचे LCD टीव्ही आहेत, पण आता कोणाचं लक्ष त्याच्याकडे नाहीये. आता प्रत्येकाच्या खिशामध्ये एक कॅल्क्युलेटर आहे आणि तो तेवढंच कॅल्क्युलेशन करते की माझ्या गावाचा सन्मान आम्हाला तो परत घ्यायचा आहे. आणि त्यासाठी आता प्रत्येक जण अगदी जीवाच्या आकांताने, असं म्हटलं तर गरजेपेक्षा जास्त धावल्याने दम लागतो, परंतु गरजेपेक्षा जास्त धावायला देखील दमच लागतो. व्हॉट अ फंटॅस्टिक कॅच टेकन बाय अजिंक्य म्हात्रे. इथून मात्र अगदी उतरती कळा लागेल की काय. ज्या आशा होत्या, ज्या आकांक्षा होत्या, या सगळ्या आता फुल ठरतील की काय, परंतु अजूनही काही बिघडलेलं नाही. अजून काही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी तयार आहे. अक्षयवय जबाबदारी आहे, परंतु ज्या पद्धतीने ही कॅच अजिंक्याने घेतली, ज्या प्रेशर मध्ये ही कॅच घेतली, लाजवाब आणि फंटास्टिक कॅच टेकन बाय अजिंक्य म्हात्रे. अप्रतिम कामगिरी आपल्या टीम साठी सध्या अजिंक्य करतो. डीजे
उतरवलं आणि आता शेवटची बॉलची औपचारिकता शिल्लक. या बॉलवर प्रहार जरूर केलाय, परंतु इथे मात्र शिवकृपा जनवली संघाचा जीव आता कुठेतरी भांड्यात पडलाय आणि विजयश्री संपादित केलंय. परंतु प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. चला तारीख आपण पाहतोय त्या ठिकाणी सुंदर आयोजन नियोजन आजच्या दिवसामध्ये पंचक्रोशी क्रिकेट संघटनेचं राहिलंय. 13 टीम्स या ठिकाणी आपला खेळ आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि